कुठं निघाला रोण्या? घरच्यांना बाय बाय करून जेवून खाऊन निघालोय मस्त पैकी. पण पहिले टोलला काढायला गाडी जाऊन दिलं नाही. पण योगेश 2-3 फोन फिरवले इकडून तिकडून निघालं गाडी मागा ट्रॅफिक जाम झालं. टोलला साईडचे खपाखप चालल्यात. हा शूटर आहे का याला असं आणलाय ना तिच्या घरी माहित नाही काय नाही. यांनी 2 बार टोल कट शॉट झाला होता. याच्या मम्मीचा आत्ताच फोन आलता. बाळ तालमीत आलते यांचं आपल्या तालमीत. क्लिअरिटी दिसत ना रे दिसते. अरे लाईट बाळा घरी किती वाजता येणार रे? बाळा डायरेक्ट म्हणलं 4 दिवसांनी घरी येणार रे. हाय असं नाईट पॅन्ट शर्ट त्याला बघतो आमचे कपडे आणाय. आम्ही पुढे आलो थोडं हॉटेलला जेवत होतो तोपर्यंत कपडे घेऊन आला. बोलता आमचे कपडे पण राहिले होते घरी. कपडे घेऊन बोलावला. कपडे गाडी टाकले याला हाय असा गाडी टाकला. गाडी तिथंच 2 व्हीलर हॉटेलला लावलेली आहे. आता डायरेक्ट ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघत राहा. हे कुठे घेऊन चाललेलो याला. चला आता आहे ना जाता जाता मरीन ड्राईव्ह थांबणार आहे. फिरायला चाललोय खरं पण हिशोबाने असं चाललेलो आहे की नुसतं हे झालं ते बघायचं ते झालं ते बघायचं. म्हणजे गडबडीत नाही काहीच. सगळं निवांत. काय 2 दिवस जातील 3 दिवस जातील पण निवांत एकदम. लय गडबड नाही. दिवसांचा असा कोणताच प्लॅन करून नाही चाललेलो आम्ही. असं नाही की 1 दिवसात रिटर्न यायचं 2 दिवसात रिटर्न यायचे. पकड्या सांगितलं मम्मीचा मला फोन आलता. सतीश कसा निवांत बसलाय घरी होतो. बाळाने सांगितलंय 2-3 दिवस पण बाळा मला नाही वाटत 6 दिवस घरी पोहोचेल म्हणून. काय माहिती प्लॅन झालंय किती दिवसांनी घरी पोहोचतोय. ब्लॉग तुम्ही बघत राहा कळण तुम्हाला किती दिवसात घरी जातोय. आता आहे ना आम्ही मरीन ड्राईव्ह आलेलोय. पहिला आलो मी 4-5 वेळा. आज इकडे मरीन ड्राईव्हला पहिल्यांदा आलेलोय. आतापर्यंत फक्त व्हिडिओ मध्ये बघायचो असं फोनवरती. भारी आहे. रात्रीचा नाही पण व्ह्यू तुम्ही पाहू शकताय. सुंदर असा व्ह्यू आहे. मम्मी दादा लाईव्ह रोंदा पुढे चाललंय तिकडे. योगेश मी तिकडे चाललोय गाडी आणायला. गाडी तिकडे लांब लावलेली. तिकडून गाडी येईल कोणतरी ओढून. कोण नाही ओढून. मी आता गाडी त्यांची घेऊन तो. चला योगेश भाऊला गाडी सापडत नव्हती. आता सापडलेली. जायचं डायरेक्ट रोंदा आणि ओमजी त्याला घ्यायचं आणि निघायचं. चला यांचं कसं फोटोशूट चाललंय माग. याला मला दाखवता नाही हाताने. दिसली का जोडी माग कोपऱ्यात? हा चांगला दिसतो. अरे 1 नंबर शर्ट. 1 नंबर शर्ट आहे. धन्यवाद बाबा. तू अशा अडथळ प्रयत्नातून आम्हाला यश वाटतंय. त्याला यश वाटतंय. हा प्रिवेडिंग चालू आहे. कॅमेराचा अँगल कसला वाडा बघ. स्टँड कसलं दाखवलं ना तुम्हाला दोन कॉपऱ्यात 1 नंबर. बघा आपल्याला हलक्यात घ्या. अँगल कसला आपला परफेक्ट आहे. हे थांबे तर रे फोन पडायचा. मोठा अँगल लावायचा. काढलं ना. थांबा आज किती दिवस आहे रे? मिरवणूक किती दिवस आहे गणपती? इथून राईट टर्न असेल ना रे. आपल्या गणपती येतो ना आपल्या चाकण्यामध्ये नाही का. आपल्या चाकण्यामध्ये रस्त्यात खड्ड्यात रस्ता हे कळत नाही. आणि मुंबईला बघ ना कसं एकदम पॉश आहे. लाईट आखा नसतं. योगेश दादाचं नाव घ्या. मला गाडी ओव्हरटेक कशी काय केली सांग. आता आली बघ ती 1 मिनिट. योगी मुद्दाम करते बरं का. तुला कोण देते फक्त तुला पोर आहे बरं का. पोर गाडीत पोर आहे. लेडी कुठे एकटीचे रेस करीत आणि 2-3 वेळा ओव्हरटेक करून येते आम्हाला. परत आमच्या पैसे थांबते. आमचा योगेश परत बाहेर होतोय. परत गाडी परत ओव्हरटेक करते. खरं जाऊ का आमचं काय नाही. फक्त ब्लॉग टाकू नका. तिथे ना आम्हाला खेळू येते. BMW काय आवरणार आम्हाला.
हे माझी ऐक ना कर चालू हा. रात्रीचे 2 वाजलेले आणि आता एक माझी झोप झालेली आहे. रातच्या 2 आता भूक लागलेली आहे. आमच्या शेजल ताईने बघा एवढं मटेरियल आहे खायला. चकले आहे, बिस्किट आहे, चिक्की आहे आणि चॉकलेटी पण आहे नाही का. आता मी शेजल ताईला आम्ही मानलं पाहिजे नाही का. आता एवढी भूक लागली ना कसं सांगतो. दुसरं काय नाही फक्त पाणी ना सगळ्यात जंगलाचा रस्ता आहे हा ना. तिथे कडे काहीच नाही Boundary वाला ना रे? काही 1 तासात बाउंड्री पास होईल महाराष्ट्राची. गुजरात आमच्या ग्रुप आलेली आता चकले बिकले हाणतो आणि डबल एकदा झोपतो जरा निवांत. त्याच्या टेन्शन नाही राहायचं. तुला काय खायचंय का? डायरेक्ट सकाळ गुजरातमध्ये एंट्री झाली तर आमची झोपत चढायचं झोपत नाही. पुढे बसतो ड्रायव्हर पैसे यांनी नोम्याने काढली झोप माग मस्त पैकी. मी नाही गाडी तू झोपला होता ना. बस योग्य पैसे बसलो होतो. आता इकडे थांबलो पंपावरती बाथरूम वगैरे थांबलो ते जातो आता परत झोप होतो. एवढा खराब रस्ता आहे ना जवळजवळ 1 तास झाले काय डिस्टन्स कव्हर नाही झालं. फक्त खड्डं मारणार हा ना. मध्ये 2-3 ट्रका पंक्चर एकीचा पाट्या तुटलं होतं. शेवटचं 2 तास होते ना. फक्त 20-30 किलोमीटर गाडी आलेली. फक्त रस्ता खराब आहे. काय लाईनच्या गाडी चालू आहे रातभर कंटेनर मोठं मरणाचं जाम झालेलं आहे सगळं. मरणाचं माहिती लय जाम झालेलं आहे सगळं. आता दाखवायचा टायमिंग 7 वाजता पोहोचून तिथं गेल्या पहिले रूम घेऊन सगळे झोपतील. पहिली 12-1 वाजता झोपतील. मग तो पुढं फिरायला निघतील. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग आहे ना नक्की बघत राहा की आम्ही गुजरातमध्ये पुढे येतोय आणि आपल्याला एक प्रमोशन पण आलेलं आहे गुजरातमधलं. तर पुढचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. चला तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.